भास्कर लखाडे यांनी जी कविता लिहिलेली आहे वेव्हज ऑफ माइंड, आज त्यांचा इथे सत्कार झालेला आहे. जाणून घेऊया त्यांना सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि असं काय आहे त्या पुस्तकामध्ये, या वेव्हज ऑफ माइंडमध्ये आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. नमस्कार. नमस्कार सर. आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझं वेव्हज ऑफ माइंड ही जे एक पुस्तक लिहिलं आहे, कवितांचं पुस्तक लिहिलं आहे, ते दिल्लीच्या दीप बुक प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेलं आहे. आणि या पुस्तकाला अमेरिकेतील प्रसिद्ध कवयित्री इमिली डिकिन्सन यांचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि म्हणून एक विचार एक मंच या प्रतिष्ठानतर्फे या खास लेखन कार्याबद्दल माझा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे आणि मला एक सन्मानपत्र सुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे. सर, वेव्हज ऑफ माइंड ही जी कविता संग्रह आहे, तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? सर, मला इंग्लिशमधून कविता लिहिण्याचा आधीपासून छंद होता, पण त्या कविता थोड्या इतस्ततः पसरलेल्या होत्या. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कालखंडामध्ये ह्या लिहिलेल्या कविता आहेत. आणि मग मी जेव्हा या प्रकाशनतर्फे मला एक संधी मिळाली, एक स्पर्धा निर्माण झाली, त्या स्पर्धा म्हणजे स्पर्धेची जेव्हा मला बातमी मिळाली, तेव्हा मी या सगळ्या कविता एकत्र केल्या. माझे सगळे कुटुंबीय, माझी पत्नी स्मिता लकडे, रुचा लकडे, ऋग्वेदा लकडे यांच्या सहकार्याने, कारण त्यांना टेक्निकल साईडसाठी त्यांनी सांभाळून माझ्या ह्या ज्या कविता आहेत याच्यामध्ये प्रेयर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला निसर्गाबद्दलची कविता आहे, मनालीबद्दलची कविता आहे, किंवा आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आपल्याला ईश्वराला काय मागितलं पाहिजे, काय असलं पाहिजे आपल्याकडे, आणि मला पडलेले प्रश्न मी ईश्वराला विचारलेले आहेत. अशा प्रकारचा आशय या कवितेत आहे. साधारणपणे 21 कविता आहेत. प्रेयरने सुरू झालेली ही कविता सॅल्यूट टू द सेटिंग सन या कवितेने ह्याचा समारोप होतो. द्वितीय तत्त्वज्ञान आणि माझ्या मनातल्या भावना या सगळ्या उचंबळून जेव्हा आल्या, म्हणून ह्या वेव्हज ऑफ माइंड या ठिकाणी तयार. तुम्हाला हे का वाटलं की आपण इंग्रजीमध्येच लिहावं? सर, माझा विषयच इंग्लिश आहे. माझं MA इंग्लिश झालेलं आहे आणि माझा अध्यापनाचा विषयसुद्धा इंग्लिश असल्यामुळे मी सुरुवातीपासूनच इंग्लिशच्या भाषेशी संबंधित. निश्चितच सरांचं इंग्लिश लिटरेचर असल्यामुळं त्यांनी कवितासुद्धा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी एक समाजाला मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्ग असेल, प्रेयर असेल, अजून भावनात्मक जे काय असतील त्याच्यासाठी आपल्याला वेव्हज ऑफ माइंड हे पुस्तक घ्यावं लागेल. सर, ॲमेझॉनवरती ते तुम्हाला मिळून जाईल. वेव्हज ऑफ माइंड, सुधीर भास्कर लकडे. सर, तुम्हाला यश मिळालेलं आहे, याचं श्रेय कोणाला देणार? सर, यशाचं श्रेय सर्व कुटुंबीय आहे. कारण फक्त लेखक असणं उपयोगाचं नाही, नुसते माझ्या विचार आणि शब्दांना महत्त्व नाही, तर त्या प्रेरणा जशी मिळाली तर माझे कुटुंबीय म्हणजे माझे आईवडील, माझी पत्नी, माझ्या मुली आणि माझ्या कुटुंबातले सर्वच जण मला अशी प्रेरणा देत राहतात. व्हॉट्सअपवर एखादी कविता लिहिली की त्याला प्रेरणा देतात, त्याला कौतुक करतात, त्याला खूप लाईक्स देतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपणही लिहायला काही हरकत नाही. म्हणून माझे भाऊपासून तर सगळे कुटुंबीय. तरीसुद्धा सिंहाचा वाटा कोणाचा आहे? सिंहाचा वाटा माझ्या पत्नी स्मिता लकडे यांना मी द्यायला हरकत म्हणजे आहेच, त्यांचंच हे सगळं श्रेय आहे. धन्यवाद सर. नाव सांगा सर आपलं. माझं नाव सुधीर भास्कर लकडे. मी इंग्रजी शिक्षक आहे. जिल्हा परिषद प्रशाला माहोरा म्हणजे जालना जिल्हा परिषदमध्ये मी शिक्षक आहे आणि माझे मिसेससुद्धा शिक्षिकेच आहेत. त्या विज्ञान विषय शिकवतात आणि माझी मुलगी BSMS डॉक्टर होते आहे, पण तिलासुद्धा साहित्याची खूप आवड आहे. तिचे वाचन चांगलं आहे, तर तिने मला प्रेरणा देऊन हे आकारला. मॅडमकडनं सरांचं जे कवितेचा संग्रह आहे, काय सांगणार मॅडम तुम्ही? त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कविता सरांचा जो काव्यसंग्रह आहे तो एकदम छान आहे. जेव्हा कविता वाचल्या तेव्हा मला फार आवडल्या. सगळ्यात पहिल्यांदा माझ्यावर कविता लिहिलेली ती मी पहिल्यांदा वाचली. मला खूप आनंद वाटला. खूप सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत सरांनी आणि माझ्यावरच नाही, म्हणजे सगळ्या कुटुंबियांवर पण लिहिलेली आहे, निसर्गावर लिहिलेली आहे, परमेश्वरावर लिहिलेली आहे. सगळ्याच कवितांचा आशय खूपच सुंदर आहे. तरी तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असं सरांनी कबूल केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. नाव सांगा आपलं. स्मिता सुधीर लकडे. धन्यवाद.